नमस्कार मंडळी. स्मार्ट ट्रॅव्हलर मीडिया सिरीजमध्ये आपलं परत स्वागत आहे. को पॉड बाय फिदातो हॉटेल्स. आपण या पॉडकास्ट सिरीजमध्ये खूप वेगळ्या ठिकाणं बोलतोय, खूप वेगळ्या डेस्टिनेशनबद्दल बोलतोय. आज जे आपण डेस्टिनेशनबद्दल बोलतोय, इनफॅक्ट खूप एक अख्खं बास्केट ऑफ डेस्टिनेशन्स आहे. ते म्हणजे मध्य प्रदेश. भारतीय सेंटरमध्ये पडतं. तुम्ही पूर्वी त्यांची ॲड बघितली असेल ते म्हणायचे, इंडिया का दिल देखो. हार्ट ऑफ इंडिया म्हणजे मध्य प्रदेश. तर मध्य प्रदेशमध्ये काय बघायला आहे हे आपल्या सगळ्यांना खूप माहिती आहे. म्हणजे इंदोर माहिती आहे सगळ्यांना, कान्हा माहिती आहे, बांधवगड माहिती आहे, खजुराहो हे सगळ्यांना अगदी परिचित आहे. पण त्याच्या पलीकडेही मध्य प्रदेशमध्ये खूप गोष्टी अशा आहेत ज्या इतक्या अप्रतिम आहेत आणि तुमच्या आयटरीमध्ये अगदी मस्ट व्हिजिट अशा काही ऑफबीट ठिकाणाबद्दल आपण आज बोलणार आहे. आमच्या पॉडकास्ट सिरीजच्या परंपरेनुसार. कारण नॉर्मल सगळ्यांना माहिती आहे, आपण थोडंसं ऑफबीट बाहेर आणण्याचा प्रयत्न करतो. तर आज ह्याच्यावर बोलायला माझे खूप खास गेस्ट आहेत. नयना क्षीरसागर. नयनाजी, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर. त्यांचा मध्य प्रदेश टुरिझममध्ये 10 पेक्षा जास्त वर्षांचा अनुभव आहे आणि मी त्यांना मध्य प्रदेश एक्सपर्टच म्हणतो. माझी त्यांची खूप जुनी ओळख आहे. तर त्याच आपल्याला सांगणार आहेत की मध्य प्रदेशमध्ये ऑफबीट ठिकाणं कुठली आहेत, तिथली ब्युटी काय आहे आणि ती ऑफबीट ठिकाणं आपण आपल्या नॉर्मल मध्य प्रदेश आयटनरीमध्ये कशी बसवू शकतो. तनजी, वन्स अगेन वेलकम. सर अगदी तत्पूर्वी मी तुम्हाला थँक्यू म्हणते. त्यांचे खूप आभार तुमचे. म्हणजे या पॉडकास्टमध्ये मला MP साठी सिलेक्ट केलं तुम्ही. खूप खूप आभार तुमचे. नाही, माझ्या डोक्यात जेव्हा MP आला तेव्हा तुम्ही सोडून माझ्या डोक्यात दुसरं कोणी नव्हतंच. कारण Thank you. तुम्हाला मी ओळखतो खूप वर्ष आणि तुमच्याजवळ मी ऐकलं पण खूप आहे. तर मी पहिले म्हणलं तसं की मध्य प्रदेशला पूर्वी तर लोक ऍड करायचे, Yes. इंडिया का दिल देखो, हार्ट ऑफ इंडिया. तर मध्य प्रदेश एवढं पॉप्युलर का झालंय टुरिस्टमध्ये? सर सर्वप्रथम जसं आपण म्हणतो की जर आपण इंडियाचा म्हणजे नकाशा जर भारताचा पाहिला तर मध्य प्रदेश हे अगदी त्याच्या म्हणजे त्याचं हृदय म्हणून Correct. असं ते प्लेसिंग त्याचं आहे. राईट. जेवढे आपले राज्य आहेत तिथून MP ला येणं खूप इझी झालेलं आहे. ओके. खूप इझिली तुम्ही पोहोचू शकता. ओके. सो त्याच्यासाठी तर दॅट इज द हार्ट ऑफ इनक्रेडिबल इंडिया जे आपण म्हणतो, भारताचं हृदय. राईट. MP मध्ये बघण्यासारखं खरंच खूप काही आहे. म्हणजे त्यांची इतिहास म्हणा, अध्यात्म म्हणा किंवा वन्यजीव म्हणा, जे वाईल्ड लाईफसाठी तर ते पॉप्युलर आहेच. इथं त्यांचं ते खाद्य संस्कृती म्हणा, राईट. खूप राईट. सुंदर आहे आणि खूप बऱ्याच असे ऑफबीट डेस्टिनेशन्स आहेत, जे अजूनही शांत आहेत आणि कमर्शियलाइज ज्याला आपण म्हणतो, अजून कमर्शियलाइज झालेले नाही आहेत. त्याच्यामुळे ओके. लोकांसाठी ते एक थोडं खूप शांत ठिकाण, ज्यांना खरंच ऑफबीट आवडतं, काहीतरी नैसर्गिक त्यांना असं वाटतं की आम्हाला अशा एका ठिकाणी जायचंय. तर खूप असे डेस्टिनेशन्स आहेत. राईट. राईट. आणि मला वाटतं मध्य प्रदेश टुरिझम ॲज अ गव्हर्नमेंट बॉडी पण बऱ्यापैकी प्रोग्रेसिव्ह आहे आणि बरंच. त्यांचे मला वाटतं हॉटेल्स पण खूप छान आहेत सगळ्या मेजर खूप डेस्टिनेशनमध्ये छान. आणि तेही बऱ्यापैकी एफर्ट घेतात हे प्रमोट करायचं. मला वाटतं इव्हन ऑफबीट बिलकुल, ठिकाणं. बिलकुल घेतायचं. बिलकुल. MPचे व्हॉट आय हॅव सीन इज इन दिस इयर्स की आपण एवढं बघितलं की एवढे वर्ष झाले, आज आम्ही जवळ-जवळ 15+ इयर्स, 15+ वर्ष मला झालेत आणि MP टुरिझमनी खरंच इतकं छान अपग्रेड केलंय. त्यांचे जे पंचमढीला लोकेशन्स तुम्ही बघितलं तर खूप राईट. छान आहेत. राईट. आणि प्रत्येक सिटीला त्यांचे जे हॉटेल्स आहेत त्याचं लोकेशन अप्रतिम आहे. म्हणजे एक ज्याला आपण म्हणतो की राईट लोकेशन, तसे लोकेशन्स आहेत. Right. त्यांचे हॉटेल्स, रिसॉर्ट्स इतके छान अपग्रेड केलेत की आता आपण त्यांना जे अर्लियर एक मेंटॅलिटी होती की नाही अरे टुरिझमच्या नाही, डेफिनेटली नाही. वी आर बीटिंग द 4 स्टार कॅटेगरीज नाऊ. नाईस. नाईस. आय थिंक दॅट इज व्हॉट मेक्स इट स्टँड आउट की येस. एवढा टुरिझम रश काय आहे. कारण ते ह्यांच्यामुळे त्यांचं स्वतःचं पण प्रमोशन खूप छान आहे. हो, पण खरंच छान. त्यात एक फक्त आहे की आपण जसं पहिले बोललो की जो मेन टुरिझम रश आहे तो सगळ्या या मेजर ठिकाणांना आहे. हो. म्हणजे तुम्ही इंदोर घ्या, खजुराहो घ्या, इंदोर अँड सर्किट अराउंड आहे Correct. ते. कान्हा बांधवगड तर फेमस आहे. आहेच. तर ह्या स्पेसिफिक 5-6 ठिकाणी खूप गर्दी असते थ्रू आउट द इयर. करेक्ट. पण आपण आज बेसिकली बोलल्याप्रमाणे काही ऑफबीट ठिकाणं बद्दल Correct. बोलणार आहे. तर यातलं पहिलं ठिकाण जे तुम्ही मला सांगितलं ते म्हणजे तामिया. हे तामिया मस्ट व्हिजिटच आहे असं तुम्ही म्हणता हो. त्यानुसार आहे. पण हे मॉर्निंग किती लांब पडतं पचमढीपासून?
जसं मी म्हटलं सर 2 तासांचं अंतर असेल ओके. पंचमढीहून ओके. आणि जसं आपण पंचमढीला जर 2 नाईट्स किंवा 3 नाईट्स घेत असेल, तर मग आपण 1 नाईट तामियामध्ये 1 किंवा 2 नाईट्स ॲज पर द रिक्वायरमेंट. कोणाला खरंच खूप जास्त रिलॅक्स करायचं आहे, त्यांना काही जास्त धावपळ करायची नाहीये, तर तिथे 2 नाईट्सही वाढवू शकता. ओके. मान्सून जसं मी म्हटलं इज द राइट टाईम. राईट. कारण क्षणातच तिथे अगदी फॉग असतो. क्षणातच तुम्हाला असं वाटेल अरे पावसाळा म्हणजे क्लायमेट चेंज, राईट. वेदर चेंज इतकं झटकन होतं ना, की तेच बघण्यासाठी असं वाटतं अरे तामिया इज अ राइट प्लेस. खूप ग्रेट. सुंदर आहे, खूप सुंदर आहे. ग्रेट, 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 ग्रेट. म्हणजे पचमढी आणि तामिया हे कॉम्बिनेशन ऑफ हिल स्टेशन्स आपल्याला येस. म्हणून थोडंसं जसं आपल्याकडे पाचगणी महाबळेश्वर आहे. करेक्ट. नॉर्मली आपण कंबाईन करतो. कंबाईन करतो. करेक्ट, करेक्ट. तसं कंबाईन. तसं आहे. पण मग तामियाला एक वन डे ट्रिप करता येते पचमढीतनं? इफ अ, फिजिबल? करायला हरकत नाहीये सर. पण काय होतं, की इथून म्हणजे पंचमढीहून तुम्ही निघाल आणि ते ताम्याला जाईपर्यंत वेळ निघून जाते आणि मग सनसेट खूप लवकर होतो तिथे. ओके. तर त्यामुळे तिथे 1 नाईट स्टे हे बेटर आहे. आम्ही प्रिफर करतो. ओके, ओके, ओके. राईट. याच 2 बरोबर तुम्ही मला बोलला होतात, की तिथे अजून एक खूप युनिक अशी एक वाईल्ड लाईफ रिझर्व्ह आहे. करेक्ट. मी मध्य प्रदेश म्हटलं, की म्हटलं कान्हा आणि बांधवगड प्रत्येकाच्या मनात नक्कीच येतं. बरोबर. खूप छान आहे प्रश्न, नावच प्रत्येकाने. पण त्याच्याच तोडीस तोड अजून एक तुम्ही म्हणलात तिथे एक नॅशनल पार्क आहे. ती काय आहे? सतपुरा नॅशनल पार्क. ओके. सतपुरा नॅशनल पार्क हे जसं अ, बरेचसे आपले वाईल्ड लाईफ लव्हर्स जे आहेत, काही वर्षांपूर्वी लोकांचा कल जसं मी म्हटलं, की बांधवगड, कान्हा किंवा पेंच हे नोन वाईल्ड लाईफ सँच्युरीज होत्या राईट. आणि त्यांचा कल जो आहे ह्या नॅशनल पार्क्सकडे जास्त होता. कारण इंटरनॅशनली त्यांचे डॉक्युमेंटरीज पोहोचले होते. बऱ्याचशा लोकांना त्याबद्दल माहिती होती. परंतु सतपुरा नॅशनल पार्कबद्दल तेवढी माहिती नव्हती कारण गेल्या 3-4 वर्षापासून अ, खूप जास्त लोकांना ती त्याचं मीडियामध्ये आल्यानंतर ओके. किंवा त्याच्याबद्दल डॉक्युमेंटरीजमध्ये आल्यानंतर इव्हन एम-पी टुरिझम, मध्य प्रदेश टुरिझमनी खूप छान प्रमोशन केल्याबद्दल राईट. म्हणून लोकांचा आता फुटफॉल तिथेही वाढायला लागला आहे. सेकंड रिझन इज काय की इंदोरवरून किंवा भोपाळवरून जेव्हा तुम्ही पंचमढीला येता, तेव्हा हे मध्येच पडतं. म्हणजे सतपुरा, ओके. भोपाळ, सतपुरा नॅशनल पार्क आणि पंचमढी बरं. असा सुद्धा एक रूट तयार होतो. जो जेणेकरून जसं आता पंचमढीहून जर तुम्ही कान्हाला जात असाल, तर एक 8 तास लागतात. राईट. सो जर कोणाकडे नसतील तेवढा वेळ म्हणजे ट्रॅव्हलिंगचा त्यांना टाईम नसेल, तर त्यावेळेस जर कोणाला असं वाटत असेल, की नाही जर आम्हाला 1 ऑर 2 नाईट्स आम्हाला वाईल्ड लाईफ करायचं आहे, मग आम्ही त्यांना हे ऑप्शन देतो. कारण सतपुडा. खूप छान आहे. हेल्दी टायगर्स आहेत तिथे. अ, सर्व रूट अजून ओपन केलेले नाहीयेत. खूप 1-2 रूटच तिथे ओपन आहेत. सफारी त्यामुळे करता. हो, त्यामुळे अजूनही कमर्शियलाइज एवढं झालेलं नाहीये. मग टायगर्सची खूप छान असं तिथे आणि डेन्सिटी सायटिंग आहे. हो, सायटिंग बऱ्यापैकी खूप मिळतं? छान आहे. हो. ओके. नाईस, नाईस. म्हणजे आपल्याला हा एक सर्किट करता येतो. सातपुडा मे बी 1 ऑर 2 नाईट्स, येस. पचमढी 2 ऑर 3 नाईट्स आणि हो. तामिया 1 ऑर 2 एक 6 नाईट 7 डेजचा असं एक करता या येतं. तिघांचं एक सर्किट बिलकुल. खूप छान आणि करता येतं. सतपुरामध्ये दुसरं एक खूप छान त्याचं करण्याचं एक अजून एक रिझन आहे, की नॉट ओन्ली ओपन जिप्सी. हे ओपन जिप्सी एक ऑप्शन असं नाहीये. राईट. तिथे तुम्ही कॅनोइंग सुद्धा आहे, वॉकिंग सफारी आहे, बोट सफारी जसं आपण म्हणतो. असे 3-4 ऑप्शन्स आहेत. सो एक एडव्हेंचर जर हां. तुम्ही म्हटलत, तर खूप छान असं तुमच्याकडे हा एक पर्याय आहे वाईल्ड लाईफसाठी. क्या बात आहे. आणि सतपुडा पण सेम असतं की ऑक्टोबर टू मार्च हो. बेस्ट सीझन? येस, अच्छा. ऑक्टोबर टू मार्च. सर्व वाईल्ड लाईफ मला असं वाटतं, की ऑक्टोबर टू मार्च मार्च. एम-पीमध्ये हे राईट, ओपन राईट. असतात. म्हणजे हे सतपुडा, पचमढी आणि तामिया असं एक सर्किट हो, 6 किंवा 7 नाईट्समध्ये अगदी करू शकता. छानपणे करू शकता. वाईल्ड राईट. लाईफ आपलं जूनपर्यंत होतं, कारण जुलैपासून ते बंद होतं. राईट, राईट, राईट. ग्रेट, ग्रेट. खूप छान. तुम्ही मगाशी बोलताना म्हणलात की भोपाळवरनं कनेक्टिव्हिटी आहे. हो. भोपाळ पण मला वाटतं समहाऊ थोडंसं काय म्हणू त्याला अंडरसोल्ड आहे असं मार्केटमध्ये असं मला खूप वाटतं. खूप हिस्ट्री आहे भोपाळमध्ये. बिलकुल आहे. तर भोपाळमध्ये काय वेगळं बघायला मिळतं? भोपाळ जसं आता बऱ्याच लोकांचं की कॅपिटल ऑफ एम-पी. फक्त ते कॅपिटल नसून तिथे बऱ्याचशा असं जसं त्यांची खाद्य संस्कृती नवाबों का शहर त्यालाही म्हटलं जातं. नवाबजी त्यांची जी संस्कृती त्याचा इम्पॅक्ट कुठे ना कुठेतरी भोपाळ ह्या शहरावर आहे. अप्पर लेक, लोअर लेक हे तर लोकांना माहितीच आहे. तिकडची मस्जिद जी खूप फेमस आहे, ज्याची मिनारे जे आहेत ते एशियामध्ये सगळ्यात लार्जेस्ट मिनारे असं म्हणतात.
पण म्हणजे एवढाच हा भाग नाहीये. त्याला सोडलं तर तिकडची जी आदिवासी जे ट्रायबल संस्कृती जी आहे, आदिवासी संस्कृती तेही खूप छान त्या लोकांनी प्रिडिक्ट केलेलं आहे. त्याच्यानंतर जसं मी म्हटलं, की खाद्य संस्कृती त्यांची खूप राइट, छान आहे. राइट. इतिहास तर आहेच आहे. तो वारसा त्यांच्याकडे आहेच. अ, त्यामुळे भोपाळ खरंच खूप सुंदर आहे म्हणजे बघायला गेलं तर. सेकंडली भोपाळपासून एक 50 किलोमीटरवर सांची. ओके. सांची युनेस्को साईट आहे. बुद्धिस्ट स्तूप आहे ना? स्तूप आहेत राइट. तिथे. सो तेही तुम्हाला खूप छान भोपाळमध्ये स्टे करून सांची हे बघता येतं. त्याच्यानंतर अगेन दुसऱ्या रूटवर भीमबेटका अगेन युनेस्को साईट आहे. बरं. सो हो. त्या ते बघण्यासाठी म्हणजे तुम्ही भोपाळला स्टे घेऊन तिथे भीमबेटका, सांची किंवा भोजपूर. भोजपूर खूप कमी लोकांना माहिती आहे. भोजपूर एक शिवलिंग आहे तिथे बरं. आणि 11 फीट म्हणजे 11 फुटाचं ते शिवलिंग आहे. अ, असं म्हटलं जातं तिथे, की आजपर्यंत त्याचं जे छत आहे, ते म्हणजे पूर्ण मंदिर हे बांधलं गेलेलं नाहीये. बरं. त्याचे काही रिझन्स आहेत. पूर्वी लोकांनी ट्राय केलं होतं तिथे म्हणजे प्रयत्न केला, की आपण एक पूर्ण मंदिर त्याचं बांधूया. राइट. पण जेव्हा त्यांनी हा प्रयत्न केला, तेव्हा काही ना काही कारणास्तव ते पूर्ण झालं नाही. आणि मग नंतर असं मग हे केलं, की नाही फायनल डिसिजन, की आता हे बांधता येणार नाही. त्यामुळे हो. जी शिवलिंग जशी आहे ती तशीच ठेवूया. सो ही शिवलिंग सुद्धा खूप म्हणजे आता महाशिवरात्र येईल. ओके. महाशिवरात्रीला सुद्धा तिथे बऱ्यापैकी गर्दी गर्दी होते. असते. हो. क्या बात है! आणि आय थिंक भोपाळला तशी कनेक्टिव्हिटी सगळीकडनं आहे. सर्व ठिकाणी. फ्लाइट, हो. ट्रेन खूप हा चांगली प्रत्येक मेजर कनेक्टिव्हिटी आहे. शहरांमधनं हो. कनेक्टिव्हिटी आहे. आणि आपल्याला हे जे इंदोर ला लोकं खूप जातात. हो. महाराष्ट्रातले टुरिस्ट तर इंदोरला जातात. करेक्ट. तिथनं भोपाळ किती लांब पडतं इंदोरवरनं? इंदोर ते भोपाळ अगदी 3.5 तासांचं ओके, रन आहे. हो, ओके. आरामात तुम्ही ते जसं आता आम्ही युजुअली काय करतो, की कुणाला ज्योतिर्लिंगच फक्त करायची असतील इंदोरमध्ये. सो इंदोर ज्योतिर्लिंग झाली, की मग त्यांना आम्ही कनेक्ट करतो भोपाळला. ओके. म्हणजे कसं, की एक टेम्पल टूर त्यांची संपली, की मग ते भोपाळला येतात आणि मग इतिहास म्हणा, जसं त्यांना कुणाला हिस्ट्रीमध्ये इंटरेस्टेड राइट, आहे राइट. किंवा सिंपल त्यांना सिटी टूर करायची आहे. थोडं सिटी टूर कारण भोपाळला बोट क्लब वगैरे खूप छान आहे तिकडचा. हो. ते दोन्ही लेक्समध्ये. हो. हो, नाईस. अपर लेक, लोअर लेक इज व्हेरी ब्युटिफुल. तर तिथे बरेचसे यंगस्टर्स जे आहेत ते थोडं त्यांना बरं वाटतं. तिथे एन्जॉय करतात. ते बोटिंग्ज आहे किंवा इतर स्पीड बोट्स वगैरे आहेत. सो तिथे आम्ही ते एक्सटेन्शन देतो टूरची. आय थिंक तिथे तसं मध्यप्रदेश रोड कनेक्टिव्हिटी किंवा रोड कंडिशन्स खूप छान आहेत. खूप चांगलं आहे. म्हणजे रोड खूप. ट्रॅव्हल इंदोर टू येस, येस. भोपाळ तसं खूप हेक्टिक खूप किंवा ईझी, खूप त्रासदायक ईझी. नाही आहे सगळे. नाही, बिलकुल नाही. कंडिशन छान आहे. ग्रेट, ग्रेट. म्हणजे इंदोरच्या ट्रिपमध्ये भोपाळ तुम्हाला एक 2 नाईट, 3 नाईट सहज ॲड हो, करता येतात. करता येतं. राइट, राइट, राइट. ओव्हरऑल मध्य प्रदेशमध्ये बघितलं तर रोड कंडिशन जी पूर्वी होती एक 20 वर्षाआधी की भोपाळ ते इंदोरला पोहोचायला सुद्धा जवळ-जवळ 5 ते 6 तास लागत होते. परंतु आता जर आपण त्याचं जे कंडिशन आहे ती खूप छान आहे. ओके. म्हणजे जवळ 3.5 तासामध्ये तुम्ही आरामात तिथे क्या बात है! बाय रोड पोहोचू शकता. क्या बात है! क्या बात है! आय थिंक त्यांनीच टुरिझम वाढतं. त्यांनी जास्तीत वाढतंय. जास्त लोकं येस. इंदोरहून भोपाळला जातील कारण ॲक्सेसिबिलिटी खूप सोपी आहे. खूप सोपी झाली आहे. राइट, 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 राइट. आता आपण भोपाळ इंदोर सेक्टर आलो तर इंदोर सेक्टरमध्ये पण तुम्ही मला एक सांगितलं होतं खूप एक छान ठिकाण आहे हो. जे ॲटलिस्ट प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाने तरी बघायलाच पाहिजे. बिलकुल. ते कोणतं ठिकाण आहे? एकच असं नाहीये सर. मी म्हणेन की इंदोरमध्ये 2-3 असे ठिकाणं आहेत. त्यातली मी 2 ठिकाणं तर डेफिनेटली शुअर. इंट्रोड्यूस करेन इथे. एक तर रावेरखेडी. बर. रावेरखेडी जे आपले मोठे बाजीराव पेशवे आहेत, त्यांचं म्हणजे जो शेवटचा एक समाधी आपण म्हणतो, अ, ते रावेरखेडीमध्ये आहे. दुसरं ठिकाण ते कुठे म्हटलं येतं की रावेरखेडी एक्झॅक्टली? रावेरखेडी तुम्ही ओंकारेश्वर, महेश्वरला जेव्हा जाता, ओके. त्यावेळेस तुम्हाला ते व्हिजिट करता येतं. ओके. म्हणजे जेव्हा तुम्ही इंदोर सर्किट घेता, बरं, बरं. त्याच वेळेस ओंकारेश्वर, रावेरखेडी, महेश्वर, मांडू असं हे सगळं करू ओके. शकता. त्या सेक्टर रूटवर ते सेक्टरला. करता येतं. हो. ओके, नाईस. सिमिलरली जसं मी म्हटलं दुसरं ठिकाण आहे ते मऊ. मऊ. मऊ हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचं जन्म ठिकाण आहे ते. त्याच्यामुळे तेही लोकांनी व्हिजिट करावं असं म्हणजे आम्ही तरी लोकांना ते सांगतो, सांगतो. की ॲडवाईज करतो, की तुम्ही डेफिनेटली व्हिजिट करा.
कारण हे काही ठिकाणं अशी आहेत, की बरेचसे पर्यटक जे आमच्याकडे येतात त्यांना माहितीच नसतं, की रावेरखेडी काय आहे? म्हणजे तिथे जवळ आहे का? तिथे बघण्यासारखं काय आहे? किंवा मऊमध्ये काय आहे? सो आम्ही जेव्हा आयटिनरी बनवतो, त्यावेळेस आम्ही ह्याचं एक नोट देतो लोकांना किंवा एक ॲडवाईस सुद्धा करतो. मग त्यांच्या नंबर ऑफ नाईट्सवर ते डिपेंड करतं. राईट. पण आय थिंक जर मेन सर्किटपासून फार लांब नसेल, नाही. तर थोडीशी एफर्ट घेऊन ह्या थोड्या ऑफबीट गोष्टी नक्कीच नक्कीच बघाव्या. बघाव्यात. बिलकुल, बिलकुल. म्हणजे डॉक्टर जवळ-जवळ बाबासाहेब एक साहेबांचं जन्मस्थान हो, काय किंवा बाजीराव पेशव्यांची समाधी काय, हे समाधी. दोन्ही खूप मोठी माणसं होती बिलकुल आणि होती सर. यांच्या जायला काहीच हरकत नाही. नॉर्मल टुरिझम नक्कीच. मजा करण्यात ह्या पण काही गोष्टी नक्कीच, इन्क्लूड नक्कीच. करायला काहीच हरकत नाही. नक्कीच. ग्रेट, 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 ग्रेट. जसं आपण आता ऑफबीट डेस्टिनेशन्सवर आलो आहोत, तर आपलं डिस्कशन ऑफबीट डेस्टिनेशन्सवरच होतं. अमरकंटक एक ठिकाण आहे जे आपल्याला खरंच बघण्यासारखं आहे. मी ऑफबीट डेस्टिनेशन असं त्याला म्हणणार नाही, पण अजूनही लोकं तिथे फक्त ते नर्मदेचं एक उगमस्थान म्हणूनच बघतात आणि नर्मदा परिक्रमा करताना किंवा अगदीच कोणाला बांधवगडला जायचं असेल आणि त्यांच्याकडे वेळ असेल, तर मग ते म्हणतात, "अरे, आसपास काय आहे?" मग तेव्हा ओके, आम्ही ओके, अमरकंटक. ओके. परंतु मला असं वाटतं, की ज्यावेळेस आपण कान्हा व्हिजिट करतो किंवा बांधवगड व्हिजिट करतो किंवा जबलपूर व्हिजिट करतो, ह्याच सर्किटमध्ये आपण अमरकंटक सुद्धा घेऊ शकतो. बर, ओके. अमरकंटक तिथे 3 नद्या आहेत, ज्यांचं उगमस्थान आहे. एक तर आपल्याला माहितीच आहे, नर्मदा आहे. सोन नदी आहे आणि जोहिला. फक्त उगमस्थान नव्हे, तर तिथे तो एक खजिना म्हणजे आपण काय म्हणतो त्याला, सो आयुर्वेदिक जी औषधं आहेत, जी काही कंद आहेत, तिथे काही मुळं आहेत अशी, की जे म्हणजे तिकडचे जे ट्रायबल्स आहेत, तिकडचे आदिवासी आहेत, ते फक्त ते डॉक्टर्सकडे वगैरे जात नाहीत. वाव. ते ह्याच आदिवासी औषधांचा उपयोग उपयोग करतात. करतात. आणि आताही आम्ही जेव्हा अमरकंटकच्या ट्रिप्स वगैरे लावतो, परिक्रमा जे आमच्या असतात, त्यावेळी सुद्धा आम्ही पर्यटकांना सांगतो, की तुम्हाला काही असेल वाटलं तुम्ही बेफिकर होऊन ही जी कंद आहेत, हे काही औषधं आहेत आणि खरंच खूप गुणकारी आहेत ती. म्हणजे मी स्वतः सुद्धा आम्ही तो एक्सपिरियन्स घेतलेला आहे. तर आम्ही त्यांना सांगतो, की तुम्ही हे घ्या. सो एक तो खजिना आहे तिथे. की तेवढ्यासाठी म्हणजे फक्त उगम हा हे नसून करेक्ट, करेक्ट. ह्या आणि तिथली गोष्टी. काही देवळं वगैरे पण खूप छान आहेत, बघण्यासारखी आहेत. तिकडची देवळं तर खरंच छान आहे. तिकडचं जैन मंदिर, जैन संप्रदायातले जे आहेत कम्युनिटीचे, ते सुद्धा तिथे व्हिजिट करतात आणि भरपूर आश्रम आहेत. स्पेशली जसं आम्ही म्हटलं, की आता जे नर्मदा परिक्रमेसाठी जातात, हम्म. सो त्यांच्यासाठी बरेच असे आश्रम तिथे आहेत. क्या बात आहे, क्या बात. आणि अमरकंटक तुम्ही म्हटलं तसं कान्हा बांधवगड सेक्टर करताना करू ते शकतो करूच आपण. शकतो. हो, बिलकुल करू ग्रेट, शकतो. ग्रेट, ग्रेट, मिनी ग्रेट. हिल स्टेशनही म्हणतात त्याला, कारण ते सुद्धा थोडं हिलॉकवरच आहे. वेळ लागतो तिथेही पोहोचायला आणि खूप शांत अगेन तिथे कमर्शियलायझेशन तेवढं नाही झालंय आणि निसर्गरम्य असे तिथे क्या डोंगर बात है. वगैरे आहेत, नद्या आहेत. मग ती राहायची सोय आहे अमरकंटक मध्ये? खूप छान आहे. मध्य अच्छा. प्रदेश टुरिझमचं आहे किंवा ओके. इतरही प्रायव्हेट छोटे-मोठे हॉटेल्स आहेत. क्या बात है, क्या बात है. आय थिंक मला वाटतं हे आपण आत्ता जी सगळी ठिकाणं घेतोय, ते कुठल्याही नॉर्मल टुरिझम सर्किटमध्ये सहज ॲड होतील अशी ठिकाणं आहेत. बिलकुल. थोडंसं ऑफ रोड जाऊन हो. एखाद 2 नाईट वाढवून ही ठिकाणं नक्कीच नक्कीच करता येतील. सहज करता येतील आणि प्रत्येकाने करावी. तसंच आपण अगदी पहिले बोललो ते म्हणजे पचमढी. अ, मी दोनदा गेलोय पचमढीला. मला ते खूप आवडलं. म्हणजे महाराष्ट्रातल्या कुठल्याही हिल स्टेशनला अगदी तोडीस तोड उत्तर मिळेल असं ते हिल स्टेशन आहे. खरंच आहे. तेही मला वाटतं लोकांना एवढं माहीत नाहीये, जेवढं खरं माहीत व्हायला पाहिजे. किंवा लोकं तिथे 1 ऑर 2 नाईट्सचा स्टे घेतात. तुम्ही म्हणालात 3 नाईट हो, स्टे मिनिमम घ्यायला पाहिजे. तर हो. पचमढीमध्ये बद्दल थोडंसं सांगा, की काय तिथे वेगळं मिळतं अ, बघायला? पचमढी हे सतपुराज क्वीन म्हणजे सतपुरेची राणी असंही त्याला म्हटलं जातं. खूप सुंदर पर्वतरांगा आहेत त्या आणि बरेचसे असे तिथे पॉइंट्स आहेत. जसं आता नॉर्मली प्रत्येक हिल स्टेशन आपण म्हणतो, की व्ह्यू पॉइंट्स असे असतात. हं. सनराईज, सनसेट पॉइंट हा असतोच. परंतु पंचमढीचा जो सनसेट पॉइंट आहे, ज्याला आपण धूपगड म्हणतो, राइट. मस्ट व्हिजिट पॉइंट आहे तो. तिथून बघितलेला जो सनसेट आहे, हा नयनरम्य ज्याला आपण असा शब्द देऊ शकतो. खूपच सुंदर आहे तो आणि तो मस्ट व्हिजिट पॉइंट आहे. सेकंडली तिथे बघण्यासारखं जे आहे ते बी फॉल.
जो अगेन बरं. एक सेकंड मस्ट विजिट आहे आणि हा प्रत्येक आयटिनरी म्हणजे कोणताही एजंट असू दे, तो एक ते एक सर्किटच आहे. आणि बी फॉल हे 12ही महिने म्हणजे अगदी 365 हो. डेज अगदी तुम्ही एप्रिल, मेला सुद्धा गेलात, तरी तुम्हाला तो धबधबा अगदी त्याच क्या बात है! जोशाने तुम्हाला तो दिसेल. व्हेरी नाईस. खूप सुंदर असा तो धबधबा आहे आणि खोल आहे. काही ठिकाणी खोल सुद्धा आहे. पण बघण्यासारखं आहे सर आणि पण ते हे जे अगेन धबधबा वगैरे आहे तिथे आपण जवळपास जाऊ शकतो का लांबनच? जवळपास बिलकुल जाऊ शकतो. तिथे जाण्यासारखं आहे सर. पण काय होतं, की काही लेडीज आहेत, ते थोडं खोल आहे म्हणजे राइट. तो त्याला चढण आहे किंवा उतरण जे फिट आहेत ते फिजिकली वगैरे चढू ते शकतात. डेफिनेटली जाऊ नाईस, शकतात. नाईस, इफ नाईस. एनीबडी वॉन्ट्स लाइक नो, की नाही आम्ही जास्त खोल नाही जाऊ शकत आहे. मग ते वरती सुद्धा तुम्हाला एक तो ओढासारखा आहे, तिथे तुम्ही एन्जॉय करता. व्ह्यू पॉइंट वगैरे केला असेल व्ह्यू बघायला पॉइंट वगैरे. आहे सर. राइट, राइट. हे पचमढी पण मिनिमम तुम्ही 3 नाईट रिकमेंड करता स्टे? मिनिमम 3 नाईट्स तर नाईस. मी नेहमीच माझ्या गेस्टला सांगते, की तुम्ही मिनिमम 3 नाईट्स हे पंचमढी ठेवा. त्याचं कारण असं आहे, की पचमढीला 2 दिवस हे तुम्हाला फिरण्यासाठी लागतात. हायकिंग होते, ट्रेकिंग होते. हिल स्टेशन असल्यामुळे तुमचं चालणंही बऱ्यापैकी होतं. 1 दिवस तुम्हाला तुमचा थकवा जो आहे तो पुन्हा यू नीड टू रिज्युव्हनेट युअरसेल्फ. सो त्यासाठी तो 1 दिवस तुम्हाला ॲडिशनल पाहिजे. ॲडिशनल हा पाहिजे. एखादं साइट सीइंग कुठे मिस झालं, एखादं करेक्ट. परत बघायचंय. मिसिंग होण्यापेक्षा हो, ते तर आहेचच. पण अगेन जसं तुम्ही एका हिल स्टेशनवर जाताय, त्या रिसॉर्टला कारण एमपी टुरिझमचे रिसॉर्ट्स खरंच खूप सुंदर आहेत आतमध्ये. तर त्या रिसॉर्टला सुद्धा तुम्ही एन्जॉय करा. ती शांतता खूप सुंदर आहे. म्हणजे अराउंड 365 स्पीशीज तिथे आपल्याला बर्ड्सच्या बघायला ओह! मिळतात. हो. आणि 7-8 वाजताची जरी वेळ असेल, जर कोणाला बर्ड वॉचिंग करण्याची आवड आहे, तर त्यांनी पंचमढी डेफिनेटली जावं. म्हणजे क्या पहाटे बात जेव्हा है! तुम्ही तुमचे बायनॉक्युलर्स घ्या आणि यू जस्ट हॅव टू स्टार्ट वॉकिंग आणि तुम्हाला इतके प्रकारचे तिथे बर्ड्स बघायला मिळतील, की तुम्हाला असं वाटतं इथून हलूच नाही. क्या बात है! क्या बात है! ज्ञानेजी आता आपण बोललो बरीचशी ठिकाणं नॅचरल ब्युटीची ठिकाणं आहेत. बिलकुल. भोपाळ आणि अमरकंटक सोडून बाकी ऑल नॅचरल ब्युटी आहे. तर तशी थोडं हिस्टॉरिकल 2 जी मेजर ठिकाणं जी एम-पीमध्ये आहेत. एक म्हणजे झांसी, दुसरं म्हणजे ओरछा. बिलकुल. तर ही दोन्ही ठिकाणाला खूप मस्त हिस्ट्री आहे आणि खूप रिच हिस्ट्री आहे. हो. तर ही 2 ठिकाणं काय आहेत आणि तिथे काय वेगळं बघायला मिळतं आणि ती आपल्याला कोणाबरोबर कंबाईन करता येतात? झांसी आपल्याला सर्वांना माहिती आहे, की झांसीची राणी ह्यांच्यासाठी ते ठिकाण खूप राइट. नावाजलेलं आहे, खूप करेक्ट, फेमस आहे. करेक्ट. तिकडचा तो राणीचा जो फोर्ट आहे, तो महल आहे, तो बघण्यासाठी लोकं जातात. ओरछा झांसीपासून एक 16 ते 17 किलोमीटरच्या अंतरावरच आहे. एवढंच आहे? हो, अगदी जवळ आहे ओरछा. आमचं रेकमेंडेशन नेहमी असं असतं, की झांसीमध्ये तुम्ही न राहता तुम्ही ओरछामध्ये स्टे घ्या. बरं. ओरछा अगेन हिस्टॉरिकल त्याचा तो वारसा घेऊनच आहे, इतिहासाचा वारसा आहे आणि पण तुम्ही जेव्हा स्टार्ट करता, तेव्हा आधी हिस्ट्री ग्वालियरपासून सुरुवात होते. ओके. ग्वालियरचा फोर्ट सिंध्या जे आहेत आपले, राइट. सो तिथून जी हिस्ट्री एक कनेक्ट होते, ती तुम्हाला झांसी, ओरछा आणि मग पुढे खजुराहो ओके. इथपर्यंत ते कनेक्शन्स असतात. सो म्हणजे असं सर्किट शक्यतो करावं. सर्किट करावा. ग्वालियर करून हो. एंड खजुराहो किंवा अदर वे अराउंड. करेक्ट. राइट. पण ओरछाला मी ऐकलं होतं काही असे हेरिटेज स्टेज वगैरे पण आहेत, आहेत. जिथे लोकं राहू शकतात. ते काय प्रकारचे आहेत? मध्य प्रदेश टुरिझमचं एक शीश महल म्हणून आहे. जो जुना राजवाडाच आहे, जो फोर्ट आहे, जो त्यांनी म्हणजे हॉटेलमध्ये केलेला आहे नाईस, ट्रान्सफॉर्म नाईस. आणि तिथेच लाईट अँड साउंड जो असतो ओरछाचा तो होतो आणि खूप सुंदर आहे. म्हणजे त्यांचा जे महल होतं, त्याचं महाराजा स्वीट आहे, महाराणी स्वीट रूम आहे. ते सुद्धा बघण्यासारखं आहेत. आणि रिव्हर राफ्टिंग तिथे रिव्हर राफ्टिंगचं एक तुम्हाला ऑप्शन आहे. हो. खूप सुंदर फोर्ट आहेत. सगळ्यात बघण्यासारखं जे ठिकाण म्हणजे टेम्पल आहे तिथे मंदिर एक रामराजा मंदिर आहे. बरं. रामराजा मंदिर म्हणजे तिथे अशी मान्यता आहे, की जोपर्यंत म्हणजे एखाद्याचं लग्नही असेल, तर तिथे रामाला म्हणजे देव
म्हणून न बघता एक राजा, त्या ठिकाणचा राजा म्हणून बघितलं जातं. त्याला सलामी दिली जाते आणि त्यानंतर मग पुढचं जे काही कार्य असेल, शुभ कार्य, ते त्याची सुरुवात होते. सो तिची सलामी आहे, जेव्हा त्या मंदिरात सलामी दिली जाते त्या राजाला, ते बघण्यासाठी बरेच लोकं येतात. ओके, ओके. क्या बात आहे. म्हणजे ओरछा, झाशी, ग्वालियर हे एक सर्किट आणि जमल्यास त्याला ॲड करून खजुराहो पण खजुराहो करता आणि येतं. खजुराहो सोबत जर तुम्हाला वाटलंच की नाही आम्हाला वाईल्ड लाईफ करायचंय, परंतु बांधवगडपर्यंत जाण्याची आमच्याकडे तेवढी वेळ नाहीये, मग तुम्ही पन्ना नॅशनल पार्क करू शकता. ओके. पन्ना नॅशनल पार्क अगदी 30-35 किलोमीटरच्या अंतरावर आहे खजुराहोपासून. खजुराहोला बात स्टे घेऊन तुम्ही पन्ना नॅशनल पार्क सुद्धा करू शकता. तिथेही टायगर सायटिंग तिथेही वगैरे. टायगर सायटिंग खूप छान आहे. क्या बात है, क्या बात है, क्या बात है. नैनाजी, प्रत्येक टुरिस्ट जो जातो कुठल्याही डेस्टिनेशनला, तर तिथलं काही स्पेसिफिक त्याला खायला आवडतं, काही तिथली हायलाईट असते. आणि मध्य प्रदेश एवढं मोठं आहे, मला वाटतं वन ऑफ द बिगेस्ट स्टेट्स ऑफ इंडिया. नक्कीच. तर वेगवेगळ्या शहरामध्ये वेगळ्या प्रकारचं खाद्यसंस्कृती नक्की असणार आहे. तर नक्कीच. या इंदोर असेल किंवा भोपाळ असेल किंवा आय डोंट नो, या कुठल्याही वेगळ्या शहरांमध्ये काय असं एक एक असं कुठलं खाद्य आहे जे खायला, एक डिश कुठली तरी अशी तिथे गेल्यावर ते खायलाच पाहिजे. MP म्हटल्यावर इंदोरी पोहे जलेबी. राईट. म्हणजे हे प्रत्येक जे फूडी, जे ज्याला आपण फूड लव्हर्स जे म्हणतो, हे प्रत्येकाला माहिती आहे. राईट. इंदोरमध्ये गेल्यानंतर आम्ही म्हणजे जेव्हा आम्ही आयटिनरी बनवतो, तेव्हा सराफा मार्केट हे प्रत्येकाला माहितीच आहे. सराफा हे तिकडचं बेसिकली एक सराफा म्हणजे सोने चांदीचे जे सराफे आहेत, त्यांचं ते मार्केट आहे. रात्री 10 वाजेपर्यंत ते मार्केट चालू असतं. ते बंद झाल्यानंतर आपलं जे सराफा ॲक्चुअल फूड मार्केट म्हणजे जिथे इंदोरी ऑथेंटिक इंदोरी फूड जे मिळतं, ते 10 नंतर सुरुवात असतं. होते त्याची रात्री. ते रात्री 2, 2:30, 3 वाजेपर्यंत असतं. मग तिथे पोहे जलेबी खूप फेमस आहे. ते लोकं ट्राय करतात किंवा इंदोरचे जोशी वडेवाले हे प्रत्येकाला माहिती आहेत. दही वडे तिकडचे खूप फेमस आहेत. मक्के का कीस ते गुट्टे का कीस ज्याला आपण म्हणतो, ते खूप फेमस आहे तिथे. अ, आपल्याकडे जसे रताळू वगैरे आहेत, कंद आहेत काही, तर तसं तिथे गराडू म्हणून एक खूप फेमस पदार्थ मिळतो. तर असे काही म्हणजे सराफा हे मिस करण्यासारखं नाहीये. प्रत्येक पर्यटक जे कोणी इंदोरला येतात त्यांना सराफा हे मस्ट व्हिजिट आहे. हो. आणि तसंच आपण जेव्हा भोपाळला येतो, तर भोपाळला सुद्धा दाल बाफले वगैरे तिथे खूप फेमस आहे तिकडचं. आणि ते कशाचं बनवतात ते बरेचसे बाफले? बाफले डाळींचं असं ते ओके. सगळं बनवून हो आणि मग मिक्सर ते करून. हो, त्याला भाजलं जातं म्हणजे एका विशिष्ट जे आपल्या गौऱ्या म्हणतात त्याच्यावर ते भाजलं जातं आणि त्याच्यानंतर ते दिलं जातं. सिमिलरली भोपाळला फक्त एवढंच नाहीये, व्हेजिटेरियनिझम तर आहेचच. जसं आधी आपलं डिस्कशनमध्ये निघालं, की आपण तिथे नवाबी इम्पॅक्ट हा राइट. आहेचच. राईट. सो तिकडे नॉन व्हेजिटेरियन्स जे आहेत, नॉन व्हेजिटेरियनसाठी बरेचसे असे आउटलेट्स तुम्हाला मिळतील, जे त्यांनी डेफिनेटली ट्राय करावं. न्यू मार्केट एरियामध्ये भरपूर काही फूड आउटलेट्स आहे आणि अ, तिथे आय थिंक बगदादी जे बगदादवर इम्पॅक्ट तिथे फूडवर आहे. बगदादी मटण किंवा असं नॉन-व्हेज मी नॉन-व्हेज नाही खात त्याच्यामुळे मी त्या ठीक आहे, ठीक आहे. फाईन, फाईन, फाईन. काय, काय? त्याच्यामुळे पण ते हां, डेफिनेटली जे नॉन-व्हेज लव्हर्स आहेत तिथे ज्यांना बगदादी प्रकार हा खायचा असेल तर ते एक आउटलेट त्यांना मिळेल. सो वेगळ्या ते प्रकारचं वेगळ्या नॉन-व्हेज, वेगळ्या प्रकारचं प्रकारे थोडं फूड हो, टाकतात. करू राइट, शकता ट्राय ते. राइट, राइट, तसंच राइट. जर पुढे जेव्हा आपण जातो जबलपूरला, ओके. सो तिथे मंगोडे जसं आपण डाळीचे वडे आपण म्हणतो, तसे तिथे मंगोडे खूप फेमस आहेत. वरती तुम्ही जेव्हा ग्वालियर ह्या ठिकाणी जाल, ग्वालियरचे पेठे कारण ग्वालियरला लागूनच आग्रा आहे. ओके. अगदी 2 तासांवर आग्रा आहे. करेक्ट. त्यामुळे लोकं ग्वालियरला आले की ग्वालियरचा पेठा हा तिकडचा खूप फेमस आहे. तर ते एन्जॉय करतात लोकं. क्या बात है, क्या बात है. याच मला वाटतं खाद्य संस्कृती बरोबर मध्ये शॉपिंग पण खूप फेमस आहे. तिथे फेमस आहे. हँडीक्राफ्ट्स आहे, येस. तिथल्या सिल्क साड्या वगैरे पण फेमस आहेत. तर असं काही हायलाइट शॉपिंग आहे की तुमच्या मते हे त्या तिकडे गेलं तर घ्यायलाच पाहिजे, असं काय सांगू महेश्वरी. शकाल? प्रत्येक महेश्वरला. लेडीज त्यांचा तो फेव्हरेट विषय असणार आहे.
महेश्वरी म्हणजे महेश्वरला जेव्हा आपण जातो, तिथे लूम्स आहेत, अच्छा. हँडलूम्स आणि तुम्हाला ते बघायला सुद्धा मिळतं. म्हणजे ते दाखवतात. प्रत्येक घरोघरीमध्ये तुम्हाला ते लूम्स बघायला मिळतात आणि तिथे तुम्ही महेश्वरी साडीज तुम्ही खरेदी बरं. करू शकता. खूप छान तुम्हाला ते डिस्काउंटेड रेट्सनी करून मिळतात. तसंच तुम्हाला चंदेरी साडीज. आता चंदेरी म्हणजे हा भाग तुमचा ओरछा जवळचा आला. सो ओके. ओरछाजवळ चंदेरी साडीज हे बघण्यासारखं आहे. तिथेही लूम्स आहेत. ते शहरही खूप सुंदर आहे आणि तिथेही लूम्समध्ये तुम्ही हे चंदेरी हा प्रकार तुम्ही घेऊ शकता. अ, त्या म्हणजे चंदेरी आणि महेश्वरी सोडलं तर तिथे बागरू पेंट किंवा ब्लॉक प्रिंट ब्लॉक ह्याचे प्रिंटिंग. जे साड्या आहेत हँडलूम्सच्या किंवा सलवार कमीज आहे. हा सगळं तिथे तुम्ही खूप हे छान सगळ्या मेजर तुम्हाला मिळतात. सिटीजमध्ये मिळतं मेजर हे? सिटीजमध्ये हो आणि नाईस. खूप छान-छान तिथे हँडलूमचे स्टोअर्स आहेत. इंदोरला बऱ्यापैकी क्लॉथ मार्केट आहे तिथे तुम्ही शॉपिंग करू शकता. सो हे क्या काही हो. क्या बात है! क्या म्हणजे आय थिंक मध्य प्रदेश एक ऑलराउंड असं डेस्टिनेशन आहे, बिलकुल. की नक्कीच, तुम्ही नक्कीच. अगदी पहिले म्हणलात तसं वाईल्ड लाईफपासून हिस्ट्रीपर्यंत सगळं आहे तिथे. हो, शॉपिंग पण आहे, हो. वेगळ्या शहरात वेगळ्या प्रकारचं ऑफबीट डिशेस पण खायला बिलकुल. मिळतात आणि या सगळ्याला जोडून आपण आज जे बोललो ते ऑफबीट जी ठिकाणं आहेत ती पण ठिकाण इतकी आहेत. छान तुम्ही हो. सांगितल्याप्रमाणे आणि ती मला वाटतं प्रत्येकाने आपल्या आयटनरीमध्ये नक्कीच कुठेतरी ॲड ॲड करावीत करावी. आणि करावी. आता इनफॅक्ट सीझन चालू पण होते हो. मध्य प्रदेशचा. ग्रेट, ग्रेट, ग्रेट. नैनाजी, आत्ता आपण इतक्या वेगळ्या ठिकाणावर बोललो मध्य प्रदेशमध्ये आणि मी म्हटलं तर खूप मोठं राज्य आहे खूप आहे. तर बेस्ट सीझन टू ट्रॅव्हल म्हणण्यापेक्षा मी कुठल्या सीझनला शक्यतो कुठल्या गोष्टी कराव्या जेणेकरून तिथे वेदर चांगलं असतं त्या सीझनला? अ, ऑक्टोबर टू मार्च हा सगळ्यात सुंदर म्हणजे हे ॲप्रोप्रिएट सीझन ज्याला आपण म्हणतो. मार्चपर्यंत ऑक्टोबर ते ओके. मार्चपर्यंत तुम्ही एम-पी ओव्हरऑल एम-पी तुम्ही व्हिजिट करू शकता. कारण ऑक्टोबरपासून वाईल्ड लाईफसुद्धा तुमचं सुरुवात होते. राइट. म्हणजे 3 महिने तुमचं वाईल्ड लाईफ बंद असतं. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर हे 3 महिने तुमचं वाईल्ड लाईफ बंद असतं. ऑक्टोबरपासून सगळे पार्क्स ओपन होतात. ऑक्टोबर नंतर तुमचे सीझन ॲक्चुअल सीझन ही सुरुवात होते. त्यामुळे कोणताही सेक्टर हा तुम्ही बिलकुल करू शकता. क्लायमेट वेदर वाईज सुद्धा खूप छान होतं तिथे. अ, खूप जास्त उकाडा नसतो. पावसानंतर तिकडचं वेदर खूप सुंदर होतं. सीनियर सिटिझन्स आहेत किंवा ओके. त्यांच्यासाठी खूप एक छान सीझन आहे तो. राइट, राइट, करू राइट, शकतो आपण ऑक्टोबर राइट. ते मार्च. बाकी वाईल्ड लाईफ जे आहे ते वाईल्ड लाईफ तर ऑक्टोबर ते मार्च आहेच. परंतु एप्रिल, मे, जून हे आम्ही डेफिनेटली वाईल्ड लाईफ वाईल्ड बघा. लाईफसाठी सांगतो, ॲडवाईस करतो. कारण सायटिंग जी आहे ही एप्रिल, मे, जूनमध्ये खूप छान होते. टायगर सायटिंग. पण बाकी जी ठिकाणं आहेत हिल स्टेशन्स आणि बाकी हो. सिटी शक्यतो ऑक्टोबर टू ऑक्टोबर ते मार्च हा मार्च. बेटर हो, सीझन आहे. थोडी विंटर टेम्परेचर पण चांगलं असतं माझ्या चांगलं मते. असतं. राइट, 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 राइट. जसं आता आपण डिस्कशन केलं, पुणे एम-पीबद्दल आपण जाणून घेतलं. सो जर तुम्हालाही असं वाटत असेल, की पुढची तुमची जी ट्रिप आहे मध्य प्रदेशसाठी तुम्ही काही प्लॅन करत असाल, तर तुमचे जे लोकल ट्रॅव्हल एजंट्स आहेत, त्यांना तुम्ही संपर्क करू शकता आणि आमचा जो नंबर आहे, याच्यावर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. जेणेकरून तुमची जी पुढची जी ट्रिप आहे, ती आम्ही छान प्रकारे कस्टमाइज करून तुम्हाला देऊ शकतो. तर मंडळी, कसा वाटला आजचा एपिसोड? खूप वेगळी ठिकाणं तुम्हाला मध्य प्रदेशमध्ये कळली असणार आहेत आणि नैना मॅडम म्हटल्या त्याप्रमाणे तुम्ही आता एम-पी सीझन चालू होतोय. रेल्वे तिकीट 2 महिने आधी बुकिंग ओपन होतात. फ्लाइट तिकीट जेवढी लवकर काढाल तेवढी स्वस्त मिळतात हे तुम्हालाही माहिती आहे. तर जर तुम्ही या विंटर सीझनमध्ये, दिवाळीमध्ये, ख्रिसमसमध्ये मध्य प्रदेश टूर प्लॅन करत असाल, तर तुमचा नेहमीचा जो ट्रॅव्हल एजंट आहे, त्याला प्लीज सांगा नैना मॅडमशी संपर्क करायला. जेणेकरून ते त्याला ॲडवाईस करून एक छान प्रकारची एम-पी टूर तुमच्या डिझाइन करून देतील आणि त्यामध्ये त्या बोलल्याप्रमाणे तामिया किंवा भोपाळ, ओरछा, अमरकंटक, रावेरखेडी ही ठिकाणं कशी तुमच्या आयटनरीमध्ये ॲड करून तुम्हाला एक छान अशी वेगळी टूर करून देता येईल, हे त्या तुमच्या एजंटला नक्कीच ॲडवाईस करतील. आणि सर्वात महत्त्वाचं, आमचा चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जेणेकरून असेच काही ऑफबीट गोष्टी आम्ही तुमच्याकरता या चॅनलच्या माध्यमातून घेऊन येऊ. धन्यवाद.